वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 विषय परिसर अभ्यास पेपर 1 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारे परिसर अभ्यास म्हणजे EVSच्या अभ्यासक्रम आहे मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करत आहोत आणि आज आपण व्हिडिओ क्रमांक 13 या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी आपले 12 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता. कारण जशा प्रकारचा सिलेक्शन 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये पेपरामध्ये केलेला आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, समाजशास्त्र आणि विज्ञान विषय एकूण मिक्स म्हणजे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये विचारले जातात. 1ली ते 5वी साठी प्रश्न आहे की जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील. अशा प्रकारे एक लॉजिकली हा प्रश्न आहे. आपल्याला 4 वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत की डाळी, पालेभाज्या आणि दूध, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. पर्याय जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खाली पर्यायापैकी योग्य विधान कोणते. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे, 4 विधाने दिलेली आहे आणि योग्य विधान कोणते प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. तर हे बघा, सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, ऑप्शन 1. ऑप्शन 2, सर्वच जीवाणू उपकारक असतात, ऑप्शन 3, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, ऑप्शन 4, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय, 4 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी कोणते विधान योग्य आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे की काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा जे प्रश्न आहे मित्रांनो, स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की एक कारण आणि एक परिणाम, म्हणजे EVS सीटेटमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खालील कारण आणि परिणाम याच्या अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. कारण दिलेलं आहे की समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते, ऑप्शन 1, आणि ऑप्शन बी दिलेला आहे की समुद्रात पोहणे सोपे होते. अशा प्रकारे आपल्याला 2 कारण आणि परिणाम या ठिकाणी दिलेला आहे आणि खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 1 आहे की सर समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते, चुकीचं दिलेलं आहे, कारण समुद्राच्या पाण्याची जी घनता असते ती जास्त असते. आणि ऑप्शन 2 दिलेला आहे की समुद्रात पोहणे सोपे होते, म्हणजे पर्याय 2 बरोबर फक्त या ठिकाणी राहणार आहे. तर योग्य उत्तर काय असणार आहे, तर फक्त म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. चौथा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता. तर हे बघा मित्रांनो, प्रथम भक्षक प्राणी आणि द्वितीय भक्षक प्राणी या संदर्भात आपल्याला नॉलेज पाहिजे. या ठिकाणी प्रश्न आहे की द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वट, वाघूळ, गरुड, कोल्हा आणि चीता, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर गरुड आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे.
गरुड आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। या प्रश्नासंदर्भात काही माहिती, काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की प्राथमिक भक्षक शाकाहारी जे वनस्पती खातात, उदाहरणार्थ ससा, हरिण, उंदीर, हे काय झाले आपले प्राथमिक भक्षक झाले। ओके, त्यानंतर द्वितीय भक्षकमध्ये काय येतात तर मांसाहारी येतात। प्राथमिक म्हणजे शाकाहारी लक्षात ठेवा, ज्यामध्ये ससा, हरिण आणि उंदीर आपण या ठिकाणी घेतलेला आहे, आणि द्वितीय भक्षकमध्ये मांसाहारी जशा प्रकारे जे प्राथमिक भक्षकांना खातात त्याला आपण द्वितीय भक्षक प्राणी असे म्हणू शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 सर, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेले आहे की ओके, शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जवळपास म्हणजे 21 जून 2026 रोजी अशाच प्रकारचे प्रश्न डायरेक्ट पेपर 1 मध्ये पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी प्रश्न पुन्हा वाचून घ्या की शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते। तर हे बघा, आपल्याला 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे आणि बरोबर उत्तर काय राहणार आहे तर ऑप्शन जे 1 असेल की मध्य प्रदेशातील आढळणाऱ्या देवराया, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मध्य प्रदेशात अशाच प्रकारे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या पवित्र वनांना किंवा देवरायांना शरणवने असे संबोधले जाते। म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न आहे की धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यास नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे जे 3 विधाने दिलेली आहेत ते बरोबर असणार आहे, फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचे असणार आहे। तर हे बघा, आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिसरी बरोबर आहे, विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम बरोबर जोडी आहे, आणि सैन्यातील सरदार म्हणजे सिद्दी हिलाल हे सुद्धा या ठिकाणी बरोबर जोडी असणार आहे। परंतु ऑप्शन जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे की पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद होता, हा या ठिकाणी चुकीचा विधान असणार आहे, चुकीची जोडी असणार आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात काही नोट्स, काही स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात की सिद्दी मसूद हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सेनानी नसून तो विजयपूरच्या आदिलशाहीचा सरदार होता। 1660 मध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी त्याने सिद्दी जोहरला मदत केली होती आणि पावनखिंडीच्या लढाईत तो महाराजांच्या पाठलाग करणाऱ्या सैन्याचे नेतृत्व करत होता। अशा प्रकारे सिद्दी मसूद यांच्या संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे अयोग्य जोडी पर्याय 2 असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की किमान 17 म्हणजे कमीत कमी 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। पॉलिटिकल सायन्स संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे। नगर पंचायत, ऑप्शन 2 ग्रामपंचायत, ऑप्शन 3 पंचायत समिती आणि ऑप्शन 4 नगर परिषद, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, नगर परिषद आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, किंवा म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। किमान 17 व कमाल 38 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते, तर नगर परिषद आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8, 8वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता। तर हे बघा मित्रांनो, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे। पालेभाज्यांचे सूप, धान्यांचा कोंडा, गव्हाची पेज किंवा लोणी, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय, 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहे। आणि प्रश्न आहे की सर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता, तर लोणी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। लोणी संदर्भात सुद्धा काही माहिती, काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की लोणी बटर हा एक स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट आहे। दुग्धजन्य पदार्थामध्ये किंवा शुद्ध चरबीयुक्त पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ नसतात, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की डॅश डॅश अंश
रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने 4 पर्याय दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी डॅश डॅश आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. जानेवारी ते मार्च, ऑक्टोबर ते मार्च, जून ते ऑक्टोबर किंवा मार्च ते जून, अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे सर की महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च असतो. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाचे टोटली लेक्चर मित्रांनो फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. ओके, 11वा प्रश्न बघा. प्रश्न दिला आहे की पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या फ्लोवंगास काय म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. नेक्टॉन्स, न्यूस्टॉन, बेंथॉस किंवा लेंटिक सजीव, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि न्यूस्टॉन म्हणजे पर्याय जे 2 राहणार आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. न्यूस्टॉन हे असे सजीव आहेत जे हवेच्या आणि पाण्याच्या सीमेवर म्हणजे पाण्याच्या अगदी वरच्या पृष्ठभागावर तरंगतात किंवा तिथेच वास्तव करतात. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती सुद्धा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे की कोणत्या प्रमुख शहराजवळ औरंगजेबची कबर आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद, दिल्ली. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 औरंगाबाद दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. सर 13वा प्रश्न आहे की खारफुटी, 1 मिनिट, 13वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खारफुटीची वने सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. पश्चिम बंगाल, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 गुजरात, ऑप्शन 4 तामिळनाडू, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की खारफुटीची वने सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन जे 1 असेल पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 पश्चिम बंगाल दिलेला आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? प्रश्न काय आहे की रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू किंवा चेतातंतू किंवा चेतारज्जू, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 2 असेल केमिकल मेसेंजर्स म्हणजे ऑप्शन 2 संप्रेरक, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. माहिती सुद्धा तुम्ही पाहू शकतात की मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणजे केमिकल मेसेंजर्स म्हणून संप्रेरक ओळखले जातात, म्हणजे हॉर्मोन्स ओळखले जातात. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे, योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न आहे की शिवकाळात हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कर्नाटकातील बेळगाव,
कारवार व धारवाड, ऑप्शन 3 तामिळनाडूतील वेल्लोर आणि ऑप्शन 4 म्हैसूर व मदुराई. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न विचारलेला आहे की सर शिवकाळात हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण कोणता. तर हे बघा ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे म्हैसूर व मदुराई, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. हिंदी, मराठी आणि बाल मानसशास्त्र म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स तुम्हाला फक्त 399 पीडीएफच्या स्वरूपात मिळणार आहे. मित्रांनो, म्हणजे 90 मार्काचे हे नोट्स आहे. 90 पैकी कमीत कमी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे असं आपला एक टार्गेट आहे. मित्रांनो, 2023 2024 आणि 2025 TETचा निकाल आणि 2026 सीटेटचा जे आपला निकाल लागलेला आहे मित्रांनो, उत्कृष्ट असा निकाल लागलेला आहे. आणि हे जे नोट्स आहे म्हणजे जास्त पेजेस नाही मित्रांनो, अतिशय स्वीट आणि शॉर्ट नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स उपलब्ध करून दिले जाईल. मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र आपला टार्गेट आहे की 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे. कारण जे कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये आहे त्यांना फक्त 82 मार्काची पासिंग असते आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे जनरल कॅटेगरीमधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी 90 मार्काची पासिंग असते मित्रांनो. आणि हिंदी आणि मराठी मिळून आपला टार्गेट आहे की 50 मार्क आपल्याला जवळपास मिळाले पाहिजे. आणि जर फक्त तुम्हाला हिंदी किंवा मराठी किंवा परिसर अभ्यास म्हणजे बाल मानसशास्त्राचे नोट्स पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. मित्रांनो, हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे नोट्स परचेस केलेलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा परचेस करून परीक्षा द्या मित्रांनो आणि पास होऊन जा. सिंपल मेथड आहे. पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचा जे प्रश्न आहे सर स्टेटमेंट टाईप प्रश्न दिलेला आहे. म्हणजे जशा प्रकारे CTET मध्ये म्हणजे CTET मध्ये प्रश्न विचारले जातात की कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला तोच प्रश्न म्हणजे बदलून आलेला आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिला होता की कमी असते. म्हणजे या ठिकाणी पहिला ऑप्शन बरोबर झालेला आहे. समुद्रात पोहणे अवघड जाते म्हणजे तोच प्रश्न बदलून आलेला आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे की समुद्रात पोहणे अवघड होते, त्या ठिकाणी दिला होता की समुद्रात पोहणे सोपे असते. म्हणजे ऑप्शन 2 या ठिकाणी चुकीचा राहणार आहे. म्हणजे फक्त पर्याय ओ या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. आता 17वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते. तर हे बघा मित्रांनो, पोलिओ संदर्भात 4 वेगवेगळे विधान या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते. तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो, फक्त इतकंच लक्षात ठेवा की पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न आहे की सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पटना, पैठण, बदामी किंवा हम्पी, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पाटणा आहे, पटना नाही पाटणा. ओके, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन जे 2 असेल पैठण आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने 4 ऑप्शन्स दिलेले आहे. इनामे, रोख पगार, जहागिरी किंवा वतने. तर हे बघा, रोख पगार जे असणार आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट पाहायला मिळणार आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. पंतप्रधान करतो,
राष्ट्रपती करतो, केंद्रीय कायदे मंत्री करतो किंवा संसद करते. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो. तर ऑप्शन जे 2 दिलेला आहे भारताचे राष्ट्रपती यांचा असतो. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्नांचा आपण अभ्यास करून या ठिकाणी एकत्रित व्हिडिओमध्ये ते प्रश्न आणत आहोत मित्रांनो. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात की महाटेट जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. म्हणजे 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्नपत्रिका आपण वापरली होती मित्रांनो, ते प्रश्नपत्रिका न वापरता आपण या ठिकाणी अपडेट म्हणजे पॅटर्ननुसार, सिलेबसनुसार आणि अभ्यासक्रमानुसार अपडेट प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. जशा प्रकारे महाराष्ट्र परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो TET साठी, तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 स्वतंत्र प्रश्नपत्रिका विथ आन्सर की विथ उत्तर सूची या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि हे बघा, पेपर 1 साठी आपण 499 रुपये या ठिकाणी प्राइस ठेवलेला आहे. 50 प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे हिंदीसाठी 10, मराठीसाठी 10, बालमानसशास्त्रासाठी 10, परिसर अभ्यास आणि गणित विषयासाठी 10 टोटल 50 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. विथ आन्सर की 499 रुपये आपण प्राइस ठेवलेला आहे. तुम्ही 1 किंवा 2 विषयाची सुद्धा प्रश्नपत्रिका घेऊ शकतात. म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल, कोणताही विषय असो. आणि पेपर 2 साठी तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र एकूण 40 प्रश्नपत्रिका फक्त 399 मध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. म्हणजे विथ आन्सर की विथ उत्तर सूची. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिजे तर एक कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे तुमच्यासाठी. फक्त 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मित्रांनो. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट मिळून जाईल मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिकेची जी क्वालिटी आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न ॲड केलेले आहेत त्याची जी क्वालिटी आहे मित्रांनो 1 नंबर आहे. म्हणजे अशाच प्रकारचे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.